राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महिला कार्यकर्त्यांनी केला खुलासा। त्यांनी सांगितले की दिवाळी मिलनात जो लावणी प्रकार घडला तो सांस्कृतिक या पद्धतीने होता। तर जाणून घेऊया पत्रपरिषदेत काय म्हणाल्या महिला कार्यकर्त्या। विद्यार्थी विदर्भ अध्यक्ष माधुरीताई पालीवार, दक्षिण अध्यक्ष रेखाताई जळडे, नागपूर उपाध्यक्ष शोभा येवले, नागपूर उपाध्यक्ष कनिजा बहन, नागपूर उपाध्यक्ष सविता रंगारी, नागपूर महासचिव सविता रंगारी, नागपूर महासचिव संगीत आंबारे, नागपूर सदस्य मालतीताई गिरटकर, नागपूर उपाध्यक्ष मुमताजबेन आणि साजल। पत्रकार परिषद आम्ही याच्यासाठी घेतो की जे आम्ही आमच्या पक्ष कार्यालयामध्ये दिवाळी मिलनचा कार्यक्रम घेण्यात आला। आमचा जो परिवार होता, आम्ही फॅमिलीमध्ये सगळे मेंबर होतो, जो तुम्ही लावणीचा जो एक नृत्य दाखवलेला आहे, हे माझं सर्व पत्रकार बंधूंना सांगण्यात आहे की ते तुम्ही चुकीचं लावले। ती चूक तुमच्या लक्षात आलीच असेल। मला असं वाटतंय की तुमच्याच माध्यमातून तुम्हाला समोर करून आमच्या विरोधकांनी तुम्हाला हे लावणी म्हणून वारंवार तिकीट दाखवायला मजबूर केली। पण ते नृत्य नव्हतं, ती लावणी नव्हती। एक कलाचं जेव्हा आपण आदर करतो का ते अपमानित आहे, पण हे पण तुम्हाला चांगलं नाही दिसलं। ती महिला होती, तुम्ही महिलांवर हात उचलले, तिच्यावर टिप्पणी केलेली आहे, असं काहीच तिथं कार्यक्रम नव्हता। एक दिवाळी मिलन आज फॅमिलीचा कार्यक्रम होता। आम्ही सगळेच होतो। ज्या पदाधिकाऱ्यांना नृत्य येत होतं त्यांनी नृत्य केलं, ज्या पदाधिकाऱ्यांना संगीत येत होतं त्यांनी गाणे म्हटले, ज्यांना ज्या कला होत्या, कारण आपण एका परिवारामध्ये बसलो होतो, काय आपण परिवारामध्ये काहीच करत नाही। मग आमच्याच पक्षाला तुम्ही टिपाटिपणी का केलं? त्याच्या आधी कोणत्याच पक्षामध्ये असं काही प्रकार झाला नाही, पण आमच्याकडे काहीच असं चुकीचं घडलेलं नाही। आम्ही कोणत्याच पत्रकाराला बोलवलं नाही, कारण तो आमचं फॅमिलीच होतं, गेटटुगेदर होतं, आमच्या पक्षाचं होतं। कोणत्याच पत्रकाराला आम्ही निवेदन काही दिलं नाही, काही मेसेज केला नाही, काही फोन केला नाही। पत्रकारांनी नाही केलं त्याचं जे विरोधक असतात तेच पत्रकाराच्या माध्यमातून कंटिन्यू जे क्लिप तुम्ही गुणगत आहे, तो आरोप आहे माझा आरोप हा पण आहे। मला असं वाटत आहे की आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी सुपारी मिळालेली आहे। विपक्षाचं कोणी आलं होतं का? हे बघा सर, जसं मी तुम्हाला इन्व्हाइट केलं, तुमच्यासोबत 2 जण येतात, आपण त्यांचा पण आदर सत्कार करतो आणि आमचा जो परिवार आहे, आमचा जो पक्ष आहे, आमच्याकडे विरोधक आहे तरी आम्ही त्यांचं हसीनं स्वागत करतो। आमच्या त्या कार्यक्रमात विरोधक कोण होते आणि आमचे कोण होते, आम्ही सगळ्यांना आमचा परिवार समजलो होतो। आमचा तो शुभचिंतक असेल किंवा तुमचा शुभचिंतक असेल किंवा विरोध पक्षामधला शुभचिंतक असेल, नाव लवकरात लवकर आलं तर आम्ही तुमच्या समोर पण सांगू की असं केलेलं आहे, पण जे तुमच्या माध्यमातून दाखवण्यात आले ते अक्षरशः चुकीचं आहे। तर तुम्हाला आम्ही याची माहिती देऊ की हा व्हिडिओ कोणी पाठवला,
कोणी केला, काय केलं, लवकरात लवकर तुम्हाला माहिती पडेल. नाही मॅडम, तुम्ही पत्रकारांनी मागणी केले असं सांगत आहे, तर कोणते पत्रकार आहे, कोणतं चॅनल आहे, त्याचं नाव सांगा ना तुम्ही. सर बघा, तुम्ही आमचे खूप शुभचिंतक आहे आणि तुम्ही म्हणून आम्ही आहे. आज जो पण काही पण क्लिप जी व्हायरल होते ही पत्रकाराच्याच माध्यमातून होते. माझा दोष तुम्हाला नाही आहे, माझा दोष एकाही पत्रकार बांधवांना भाईला नाही आहे. तुमच्या माध्यमातून जो व्हायरल झालेला आहे, जे आमचे विरोधक आहेत त्यांनी जो हा व्हायरल केलाय, हे माझं त्यांना सांगणं आहे. तुमच्या राष्ट्रवादीला विद्यार्थीला विदर्भाध्यक्ष आहे. तो कार्यक्रम झाला हे मान्य करतो आम्ही, पण तो कार्यक्रम दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता. आमच्या ज्या ताई आल्या त्या पक्षात प्रवेश त्यांचा झाला आणि अनेक महिलांचा ज्यांनी चांगलं कार्य केलं त्यांचा पण सत्कार झाला. ते रांगोळी स्पर्धा पण झाली, गायन पण झालं. आज अगर माझ्याकडे कोणी एखादा आलं की ताई मला आज ही कला प्रस्तुत करायला आवडेल, पण माझ्या डोक्यात हे नव्हतं की विरोधकांनी कोणी याचा हा व्हिडिओ त्या पद्धतीने प्रसारित करते. एखाद्या महिलेचा सन्मान म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की ताई तुम्हाला नृत्य करायला आवडेल, पण हा पक्ष कार्यालय ताईमध्ये दिवाळी स्नेहमिलनचा कार्यक्रम धावपडीतून एखाद्या वेळेस आम्ही आमची कला सादर केली तर काय हरकत आहे. त्याला दाद म्हणून आमच्या शहर अध्यक्ष अनिल अहिरकर सर, कार्याध्यक्ष तानाजी वनवे साहेब होते, आमच्या महिला अध्यक्ष ताई होत्या, समस्त महिला आणि आमच्या फॅमिलीतले तिथे पुरुष मंडळी होती आणि तो कार्यक्रम फक्त 50 लोकांचा आमचा होता. आज मला पत्रकार बांधवांना एकच म्हणायचं की एखाद्या फॅमिलीचं गेट टुगेदर असेल आणि एखाद्या महिलांनी नृत्य सादर केलंही असेल, होऊ शकते ती जागा चुकीची असेल, पण तो कार्यक्रम दिवाळी मिलनचा होता. याच्यावर तुम्ही भर न देता तिथे वाजले की 12 हे गायलं, चांगले कार्यक्रम होते, त्यांचा सत्कार केला. हे मीडियाने दाखवलं का की अनेक महिलांचा तिथे सत्कार झाला, तिथे पुरुषांचा पण सत्कार झाला. ही न्यूज तुम्ही अगर तिथे दाखवली असती ना तर तितकं आम्हाला पण वाटतं असतं की चला तिथे पहिले महिलांचा सत्कार झाला, सन्मान झाला आणि वेगवेगळ्या लोकांनी चांगला कार्य केलं, त्यांचा पण अनिल अहिरकर सरांनी सत्कार केला आणि औढाणाऱ्या कामे एका महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नृत्य हे केलं. पण आज मीडियाच एक असं माध्यम आहे की ते एखाद्याला भिंत पडली तरी दाखवू शकते, उभी ही सुद्धा दाखवू शकते. पण याच्यामुळे काय झालंय, आज आपण महिला राज्य म्हणतो सर, पण महिलांना ज्या पद्धतीने आज ती कोणाची आई असेल, कोणाची पत्नी असेल, तिने त्या पक्ष कार्यालयाला भेट दिली, आपली ती महिला घेऊन ती म्हणते की ताई मला अवॉर्ड मिळाला, ताईंना आम्ही आम्हाला तिने नृत्य केलं, त्या पद्धतीने दाखवणं हे कुठपर्यंत योग्य आहे. याच्यामध्ये तुम्ही म्हणाले की दादांची प्रतिमा मलिन गेली, दादांचा दादांचा यांचा का प्रश्न आहे. चुकी कोणी केली, माफी कोणावी मागितली आणि तुम्ही कार्य कोणावर करता. पण याच प्रश्नाचं तुम्ही दिलं असतं की आज राष्ट्रवादीमध्ये अनेक महिलांचा पण सन्मान झाला आणि त्या सन्मानाच्या माध्यमातून एखाद्या महिलांनी आपण नृत्य सादरीकरण केलं, हे दाखवली असती ना तर मीडियाला आम्हालाही आज बरं वाटलं असतं. कारण की माता भगिनी आज आमच्या इकडे आहे, तुमच्या इकडे आहे. एखाद्या महिलांचा सन्मान आपण करू शकत नाही तर कमीत कमी या पद्धतीने तरी आपण अपमान करू नये अशी माझी आग्रह. मीडियाला इन्व्हाइटच नव्हतं करत तुमच्या फेसबुकवर. हो, वाचलेलं आहे आमच्या बातमीमध्ये फक्त 12 राज्यकीयवाला तेवढं की आणखी काय दोन बातम्या पण आहे. अजून काही आहे का तुम्ही बरोबर पाठवून सांगा. मीडियामध्ये जो व्हिडिओ तुम्ही पण पाहिलेला मी पण आहे. प्रत्यक्षात मला पण त्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन होतं. मी काही कारणास्तव पक्षाच्या आमच्या कार्यक्रमाचे प्रवेश असल्यामुळे मी मोडला होती. आमचे कार्यक्रम आहे, माझं हे म्हणणं आहे, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जो व्हिडिओ दाखवला फक्त त्या व्हिडिओवर एकाच याच्यात ती क्लिप दाखवली, पण जे सत्कार केले ते का आपण दाखवले नाही. ती पत्रकारांमध्ये मीडिया, प्रिंट मीडियाला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला बी दाखवली ना. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या महिलांचा सत्कार झाला, बाकी महिलांचे सन्मान झाले, तो व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे का. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मला त्याचं प्रेसमध्ये सगळ्यांचं दाखवलेलं आहे. प्रिंट मीडियाची गोष्ट आहे ना की इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवलं. मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा माझा ऑब्जेक्शन आहे की तुम्ही जसं नृत्य दाखवलं ना त्याआधी अनिल अहिरकर सर, आदरणीय आमच्या महिला अध्यक्ष यांनी तो त्यांना सन्मानपूर्वक शॉर्ट म्हणून त्यांचा सन्मान केला. ख्रिश्चनचे जे गुरु आले होते त्यांचा सन्मान केला, अजून बाकी महिलांचा केला, ते पण दाखवायला पाहिजे होतं. म्हणजे हे समजत असतं की चला इथे महिलांचा सत्कार झाला, मग त्या प्रकारे तिने नृत्य सादर केलं. पण आपण फक्त त्या लांबणीवर जास्त जोर धरला, जे चांगलं कार्य आहे ना त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. मी प्रिंट मीडियाला ब्लेम न करता इलेक्ट्रॉनिक मीडियाचा माझा प्रश्न आहे की तुम्ही दाखवायच्या वेळेस न्यूज पूर्ण दाखवावी ना.
सकाळपासून ते दीप मिलनचा प्रज्वलनचा कार्यक्रम कसा झाला, महिलांचा सन्मान कसा करण्यात आला, पुरुष मंडळींनी तिथे किती महिलांचा सत्कार केला ते आपण सांगत दाखवतो. फक्त लांबीच का पहिले शहर अध्यक्ष ते भाजपाचे पण ती मोकळेच होते. आता जयशंकर तिवारी सर झाले. आता प्रशांत पवार सरांना पक्षश्रेष्ठींना वाटलं की निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वेगळा चेहरा असावा म्हणून त्यांनी हा पक्षश्रेष्ठीचा निर्णय त्यांनी अनिल हरिकर सरांना संधी दिली. पक्षाचे खूपशे लोक नाराज आहेत, म्हणजे काही लोकांनी त्यांना बंडखोरी करायची. नाही, आम्हाला वाटलं नाही नाराज आहे. आज आमचे प्रशांत पवार सर प्रदेश प्रवक्ते त्यांनी सांगितलं की दिवाळी मिलनचा पवारांचं नाव नाही घेतलं. म्हणजे नाराज म्हणजे सांगा ना, आमच्या याच्यातले आज नाराज म्हणजे बाबा गुजर साहेबांनी परवा कार्यक्रमाला आले, प्रशांत पवार सर आले, म्हणजे आमच्या याच्यात कोण नाराज आहे? आमच्या आवाताई आमच्या सोबत आहे, बनवे साहेब आहे, समजतं की आता ताई आहे, समस्त पदाधिकारी आहे. आम्हाला वाटतं की आमच्या पक्षात काही नाराजगी आहे. आमच्या पक्षात सगळे तर एकाच मंचावर बसणार आहे आणि एकाच मंचावर कार्य करणार आहे. नाव सांगा. नमस्कार, माझं नाव करिश्मा नितीन सुटे, मी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहे. आणि आजचं जो आपण मीडिया बोलवून जर आपण जो प्रस्ताव मांडलेला आहे तो याच्यासाठी आहे की आम्ही मिलन समारोह, दिवाळी मिलन समारोह चा कार्यक्रम आयोजित केला होता पक्ष कार्यालयामध्ये. तो एक पक्ष कार्यालयामध्ये फक्त मिलन आणि आपले खुशीचा उत्साह म्हणून आम्ही प्रोग्राम आयोजित केला होता. पण त्यामध्ये काही आमच्या महिला होत्या ज्यांच्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटीज होती, त्यांना वाटतं कुठेतरी प्रेझेंट करावं आणि ती त्यांच्यामध्ये कला होती. त्यांना जे आमच्यासोबतच्या होत्या एक उत्साह असते ना की आपल्या पक्षामध्ये व एक जे ॲक्टिव्ह पद्धतीची त्यांच्यामध्ये तो टॅलेंट होता आणि आपल्याला असं वाटलं की आपण कुठेतरी त्यांना प्रेझेंट केलेलं पाहिजे. तेच त्यांनी प्रेझेंट करून एक उत्साह निर्मित केला तिथे. त्याचा या पद्धतीने गैरवापर होईल हे आम्हालाही कुणाला माहिती नव्हतं की आपल्यातच कोणीतरी आपलाच व्यक्ती असून तो विरोधक बनेल हे आम्हाला पण याची अपेक्षाही नव्हती. आणि या पद्धतीने एका महिला आज जो आम्ही इतक्या महिला आलो आणि तुमचा जो प्रश्न होता की तुमचे अध्यक्ष साहेब का बरं नाही, इथे अध्यक्ष साहेबांचा पुरुषांचा प्रश्न नव्हता ना, प्रश्न आमच्या महिलांचा होता. त्यामुळे आम्ही इथे आलो की आज जेव्हा एका महिलेवरती इतके आरोप येऊ शकते, कारण की आम्ही राष्ट्रवादीचे पक्षातले कार्यकर्ते लोक आहे आणि आम्ही प्रत्येक महिलेला न्याय मिळावा, अत्याचारपासनं प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करत आहोत. तर मग त्या गोष्टी कुठेतरी आपण साईडला ठेवून एक पक्ष कार्यालयामध्ये एक फक्त चूक ही झाली की आम्ही डान्स केला. त्याच्यासाठी जर आपलं इतकं सगळं त्याचा गैरफायदा जर विरोधक घेत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण की त्या विरोधकांना हेही कळलं पाहिजे की ते जरी कुठल्या पक्षाचे असेल, कुठल्या पार्टीचे असेल, आम्ही जरी असेल, पण हा जो राजकारण आहे ना तो राजकारणासारखा करावा. एका महिलेसोबत राजकारण करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही कुठेतरी त्या महिलेला बदनाम करण्याचं काम करत आहे आणि ती एक महिला म्हणजे ती एकटीच महिला नाही आहे, तर कुठेतरी तुम्ही प्रत्येक आपल्या घरच्या सुद्धा महिलावरती बोट उचलण्याचं काम करत आहे. नृत्य करणं म्हणजे हे काही चुकीचं नाही आहे. तुम्हाला वाटत आहे की ठीक आहे ते प्लेस चुकीची होती, आम्ही मानतो की ती जागा चुकीची होती आणि आमचा हा उद्देश नव्हता, आमचं प्री प्लॅनिंग नव्हतं की आम्हाला तिथे नृत्य करायचं आहे. एक फक्त मिलन सोहळा आम्हाला साजरा करायचा होता. त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि भरपूरशा महिला होत्या. त्यांनी कोणी डान्स केला, कोणी गाणे म्हटले, कोणाचा सत्कार झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही जर या पद्धतीने, आम्ही मीडियाला चुकीचं नाही म्हणत, मीडियापर्यंत जो चुकीचा मेसेज ज्यांनी पोचवला आम्हाला त्यांना सांगायचं आहे की हे चुकीचं आहे. कुठेतरी त्यांची पण आई बहीण सगळे आहे आणि तुम्ही आहे त्यात तर त्यांचं काही चुकीच नाही ना. त्यांना आरोप करण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आता इलेक्शन आहे आणि विरोधकांना तर फक्त चान्स पाहिजे नव्हता, त्यांना तो मुद्दा मिळाला या गोष्टीचा इश्यू क्रिएट करण्यासाठी आणि ते चुकीच्या पद्धतीने त्यांचं ते सक्सेस झाले. आणि आम्ही कुठेतरी मागे आपण याच्यापुढे आम्ही काळजी घेऊ की या प्रकारची अशी घटना व्हायला नको आणि कुठेतरी या गोष्टीला इथेच थांबवायला पाहिजे. बस हीच मी विनंती आपल्या मीडियांना करते. एवढं बोलून माझे